आता होणार सनराईज आणि सनराईज असला जबरदस्त आहे ना राव. जातानी सोबत हे दादा होते, त्यांना लिफ्ट पाहिजे होती, त्यांना लिफ्ट दिली. दोघ जण आले का तुम्ही? तुम्ही लय डेअरिंग आहे तुमच्यात. $650 मीटर चालायचंय आणि त्यानंतर आपल्याला लागेल वसुंधरा धबधबा. वसुंधरा सरळ आहे आणि राईट साईडला आपल्याला बाहुबली धबधबा लागेल. पाऊस नाहीये तरी पाणी पडतंय चांगलं प्रमाणात. तसं भेट तर एवढं पण काही कमी नाहीये, एवढं प्रमाणात पडतंय. पण पाणी पण लय क्लिअर आहे, अजिबात घाण नाहीये पाण्यामध्ये. असं आहे ना, एक कचरा सुद्धा बघा नाही भेटणार. क्लिअर पाणी असं, खालची दगडी पण क्लिअर दिसत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास वाजले 6:20 आणि आता होणार सनराईज आणि सनराईज असला जबरदस्त आहे ना राव. त्या साईडला कलर्स लय भारी आहेत ते. मी आता त्यासाठी ना खास आहे ना भंडारदरा डॅमच्या तिथं हे भिंत आहे, तिथे येऊन थांबलोय. तेव्हा आपण ड्रोन फ्लाय करायचा आहे. सही दिसतं राव, खाली जाय धुकं दिसत अख्खी. 25 मिनिट आलेलं आहे. त्या साईडला सनराईज होईल. आता इथं धुकं कसले जबरदस्त दिसत बघा नाही. हे संपूर्ण धुकं आहे, धुकं अख्खी बाई. सही दिसतंय, कलर लय जबरदस्त दिसतंय असं. हा रिजन आहे ना, हरिश्चंद्रगड अभयारण्याचा आहे. हा पूर्ण त्या साईडला दिसतो ना, तो आहे ना कळसुबाई आहे, हा रतनगड आहे आणि हा भंडारदरा डॅमचा आहे गेट इथं. आणि आपल्याला इथूनच वर आता जायचं आहे, सुंदरा वॉटरफॉल आहे, ते जायचं आपल्याला. आता सनराईज बघायला फक्त लवकर उठून आलो होतो इथपर्यंत. खास सनराईज पण बघा झाला या बरोबर 7 वाजले आत्ता. आपल्याला आहे ना फक्त पावती फाडायची आहेत आणि पुढे जायचंय. जातानी सोबत हे दादा होते, त्यांना लिफ्ट पाहिजे होती, त्यांना लिफ्ट दिली. दोघ जण आले का तुम्ही? तुम्ही लय डेअरिंग आहे तुमच्यात. पायी गाडी का नाही आणली मग? काल आम्ही ट्रेनने आलेलो रात्री. असं आहे का? इथून फक्त पावती घ्यायची आणि पुढे जायचं आपल्याला. मला जायचंय वसुंधरा वॉटरफॉल आणि याला जायचं रतनगडला, बरोबर ना? हो. निघालं ना, वसुंधरा वॉटरफॉल आहे 650 मीटर वरती. इथं आपण फक्त चहा प्यायला थांबलोय दादा सोबत. हे दोघ जण आहे,
आणि लिफ्ट मागली ती तुम्ही द्या 100 रुपये डायरेक्ट तुम्हाला रत्नागिरीला सोडन डायरेक्ट कुणी पण निवांत जावा. 3 छाद्या काका. अहो इथून आपल्याला फक्त 650 मीटर चालायचंय आणि त्यानंतर आपल्याला लागेल वसुंधरा धबधबा. वसुंधरा सरळ आहे आणि राईट साईडला आपल्याला बाहुबली धबधबा लागेल. त्या दोघांना ते सोडलं मी. आता ते इथलं एक लोकल माणूस धर यांनी त्यांना परत तिथं रतनगडला सोडून ट्रेक चालू होती रतनवाडीला आणि आपण चाललो आता इकडं. मला जर जायचं असतं तर सोडलं असतं परत पण 1.5 किलोमीटर पुढे जायला लागला असतं. रोड खराब आहे तिकडे. मला नाही करायचं. त्याला म्हणलं तुम्हाला 100 रुपये दे तुम्हाला सोडवतील ते डायरेक्ट. मग पाणी कमी झालेलं आहे लास्ट टाइमपेक्षा. आता पाऊस बराच झाला पडलाच नाही इकडं त्याच्यामुळं पाणी कमी आहे. पण पाण्याचं आहे ना अजिबात घाण नाही आहे पाण्यात. एकदम क्लिअर पाणी. हो किती स्वच्छ पाणी इथं. सेम असं पाणी पुढे येते का. इथले काका आहे चहावाले ते म्हणले. तसं जर बघितलं ना ह्या साईडला आहे ना तो वसुंधरा वॉटरफॉलच्या आहे ना भंडारदराच्या आहे ना ह्या साईडने सरळ जर पुढे गेला अजून तर इथं नेकलेस वॉटरफॉल अजून 2-3 वॉटरफॉल अशा लाईनीमध्ये. पण सगळ्यात मेन धबधबा जर बघितला ना सगळ्यात भारी आणि कुंड वगैरे असं पाण्यात उतरता येते तो हा आहे. मला तर हाच आवडला कारण मी ते पण बघितलेले हे सगळ्यात मला बेस्ट वाटला. जर का तुम्हाला आहे ना असं वॉटरफॉल जागा बघायचं ना तुम्हाला तर वसुंधरा धबधबा आहे ना नक्की विजिट करा. आता पाणी जर पाऊस नाहीये तरी पाणी पडतंय चांगलं प्रमाणात तसं बघितलं तर एवढं पण काही कमी नाहीये. हार्डली 650 मीटर रोडपासून त्याच्यामुळं काय लई कुणी पण येऊ शकतं. मग तुम्ही वयोवृद्ध असन बारीक पोरं असतील फॅमिलीसोबत जरी आले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. इझिली तुम्ही ते पोचू शकता. पाऊस बराच वेळ पडलेला नाही आहे तरी पण पाणी ना एवढं प्रमाणात पडतंय. पण पाणी पण लय क्लिअर आहे. अजिबात घाण नाही आहे पाण्यामध्ये. एकदम निवळ आहे असं. लास्ट टाइम मी आलतो ना ते दगड आहे ना त्याच्या वरती पाणी होतं बरोबर इथपर्यंत पाणी होतं. पण आता हाय ते बरंच खोल आहे आत. आपण इथं ना ड्रोन फ्लाय करून तुम्हाला दाखवतो व्ह्यू इथला. क्लिअर पाणी त्या साईडला बघा. तिथं आत थोडी डेप्थ आहे खाली. थोड्या मला फोटो कसा आहे काढू मला तेच कळलं ना माझं ऍक्टर स्वतः मी ते ना कॅमेऱ्याच्या लेन्सवर आहे ना पाण्याचे टिपके पडते ते त्याच्यामुळे ते ना ब्लरी फुटेज नागतं. साधारण सकाळच्या वाजल्यात 8:30 आता आणि आता इथं कोणच नाही माझ्या व्यतिरिक्त. आता एक कपल होतं ते पण गेलं निघून. तर माझ्यासोबत माझा फोटो तर कसं काढायचा मला तेच कळा ना. आता माझा 15 Pro असाच पडला डिस्प्ले फुटला. आता मी लावला माउंटवर आणि तो पडला खाली. म्हटलं आता रिस्क नको घ्यायला. ड्रोन फ्लाय केलेला आहे आणि तिथले थोडेफार शूट घेतलेत. आंघोळ तर काय मी ऑलरेडी करून आलो होतो त्याच्यामुळे मला काय भिजायचंच नव्हतं. जस्ट होतं तुम्हाला दाखवायला आलो होतो मी. तर पाणी यावेळेस कमी आहे पण ज्यावेळेस पाऊस असतो ना त्यावेळेस पाणी लई जास्त जोरात असते. आणि पाण्याचं आहे ना असं आहे ना एक कचरासुद्धा बघा नाही भेटणार. क्लिअर पाणी असं खालचे दगडी पण क्लिअर दिसत एवढं साफ पाणी आहे. त्या साईडला एक पाणी पडतंय ना त्याचं नाव बाहुबली वॉटरफॉल आहे. त्याला तिथं ग्रिल बिल जवळ जाण्यासाठी ग्रिल आहे फार पण ह्याला नाही आहे. पण सगळ्यात जास्त फेमस तो हाच आहे वसुंधरा.
आज वर्किंग डे आहे त्याच्यामुळं एक पण गाडी नाही इथं. आता अदरवाईज नाही इथं लय गाड्या असतात या साईडला इथं आणि बरेच लोक असतात. आज तर एक पण माणूस नाही आहे. पण आज पाणी पण नाही एवढं ना त्यामुळं व्ह्यू एवढं वाटत नाही. ज्यावेळेस पाण्याचा फ्लो असतो ना त्यावेळेस व्ह्यू लय मोठं जबरदस्त वाटतं वॉटरफॉल. आता इथून आपल्या साधारण घरचं लोकेशन आहे ना 4 तास सांगते. राजूर मार्गे कोतुळ मग ओतूरला खाली उतरून मग जायला लागेल. एक चहा बनव का चहा पिऊ मग जाऊ. आता मॅगी आहे का मॅगी बनवा एक मॅगी चहा नको. तर मॅगी पण खाल्ली भूक लागली होती मला जरा. आता इथून साधारण जवळपास 150 ते 160 किलोमीटर लागतं अंतर. या पण ब्लॉगचा मी ना साधारण सेकंड पार्ट बनवणार आहे कारण की लय मोठे ब्लॉग होते नाहीतर आणि मग ते एडिट करायला पण लय प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण सेकंड पार्ट बनवू आणि मग त्यांनी तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो की ओतूर आणि कोतुळचा मार्ग कसा आहे म्हणजे रोड कसा आहे इथला. कालचा सनसेट आणि आजचा सनराईज काय बाप होता राव. अरे वेगळंच आहे इकडं डायरेक्ट आकाश आहे ना वेगळंच दिसतं डायरेक्ट आणि कलर पण वेगळे पाहिजेत इथं. मी ना काल पण ड्रोन फ्लाय केला आज पण केला. आज त्यालाही फुटेज घेतलेत मी. आज बनवू शकतो ड्रोन फ्लाय केला काही बऱ्याच दिवसानंतर. तुम्हाला ना ड्रोन शॉट बघा फक्त काय राव सही दिसत होतं. मी त्याच्या सनराईज साठी ना सकाळी ना साधारण 6 वाजता आंघोळ करून डायरेक्ट डॅमच्या इथे येऊन बसलो होतो. 6:30ला सनराईज होता आणि जे इनिशियली कलर येत होते ना ते पण कॅप्चर केले मी. पहिले जेव्हा सूर्य खालून येतो ना वर ते याच्या आधी पण असं लाल लाल दिसत होतं. भारी दिसत होतं राव. या साईडचा रोड जरा खराब आहे बरं का. भंडारदाऱ्यावरून आहे ना इथपर्यंत यायला 15 किलोमीटर आहे आणि 15 किलोमीटरला साधारण 1 तास लागला मला. हे रोड जरा मध्ये खराब आहे काम चालू आहे रोडचं त्याच्यामुळे वेळ लागतोय. माझ्या डिझेलची लाईट लागली बरं आलं नशीब. मी या ना सेकंड पार्ट का बनवतो माहिती का कारण की ना आता माझ्या राजूर कोतुळ आणि ओतूर बस पूर्ण जर्नी दाखवायची जेणेकरून ज्याला कोणाला या मार्ग यायचे ना तो ठरवू शकतो की आताची रोड कंडिशन कशी. म्हणून मी जस्ट व्लॉग बनवतोय त्याचा पण. नाही तर मी इथं एंड केला असता याला आता बट मला माझ्या मेमरीसाठी पण पूर्ण ठेवायचंय.